ससूनवगर संघाला सुवर्ण संधी. कुठल्याही प्रकारची चौकार, षटकार किंवा विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्या बात आहे. प्रकाश पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पॉवर प्लेच्या षटकामधील झपकन आतमध्ये येणारा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा इन कटर डिलिव्हरी. चेंडूला फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगला चेंडू टाकला होता प्रकाश. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर करण. नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋतिक. अजून एक अप्रतिम चेंडू, वळण घेणारा चेंडू होता. उजव्या एसटीच्या किंचितसा बाहेर वळला चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप सुंदर गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रकाश. जबरदस्त अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. फिंगर रोल करताना चेंडूवर ॲक्युरेसी बॉलिंगमध्ये बघायला मिळते. प्रकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लीडिंग एज. क्षेत्ररक्षक झेपावतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. खेळ खल्लास झाला तिथे बॅटर करण याचा. भोपलाही न फोडता तंबूमध्ये माघारी जातोय. पहिली सफलता मिळून देतोय विकेट टेकर गोलंदाज. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय प्रकाश. अफलातून गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याची बघायला मिळते. पहिला जबरदस्त मोठा हादरा दिलेला आहे टीम ससूनवगरला. नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी न्यू बॅटर दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. जितू काय गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. चांगली सुरुवात करून देताना प्रकाश आपल्या संघासाठी आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाही आणि एक गडी बाद केलेली आहे. वेल बिगेन इज हाफ डन. सुरुवात झकात झालेली आहे. लय भारी सुरुवात बघायला मिळते. शेवट स्वीट गोड होईल का. प्रकाश पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. खोदून काढलेल्या चेंडूला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव पूर्ण करते बॅटर जितू. धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे. एक बाद अशी स्थिती आहे ससूनवगर या संघाची. षटकातील पुढील बॉल. अंदाधुंद बॅट चालवली होती. चेंडू सरपटी चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस काय गोलंदाजी केलेली आहे. एक बाद एक अशी धाव आपल्याला बघायला मिळते. अचूकता, भेदकता आणि कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पेश केली गोलंदाज प्रकाश याने. पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे आणि पहिल्या षटकामध्ये पिछाडीवर टीम बघायला मिळते. ससूनवगर आघाडीवर फ्रंट फुटवर चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते. टीम 94 कॉमन. दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. काय गोलंदाजी केली. मला तर वाटते या स्पर्धेमधील बेस्ट बॉलिंग फिगर असेल या गोलंदाजाचा प्रकाश. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काल एक गोलंदाजाने मेडन षटक हाताळलं होतं, पण आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट षटक, बेस्ट बॉलिंग फिगर, इकॉनॉमिकल गोलंदाजी जर कोणाची असेल तर प्रकाश. नो डाऊट. एका षटकामध्ये एक धाव दिली, एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सिराजवर हल्ला चढवावा लागेल. वेलकम धर्मेंद्र तांगडी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2025 मध्ये आम्ही आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 40+ फॉर्मॅटमधील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू सिराज तयार होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडूचा पाठलाग केला होता तिथे, हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू चालला स्कोअर ऑफ द विकेट. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक दक्ष होता. चेंडूला उचलणार, फेकणार, वेळ होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगल कंप्लीट केली. सिंगलने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना दोन्ही अंकावर. काय गोलंदाजी बघायला मिळते कामन संघाकडून. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. जितूला आणि बॅटर ऋतिकला पूर्णपणे खेळपट्टीवर
थांबवलेला आहे. अजून एक अप्रतिम चेंडू म्हणता येणार नाही, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू गेला होता. स्वेर चेंडू, खराब चेंडू. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 3 ह्या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर ससू नवगर टीमला षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज होते. सिराज राईट आर्म राऊंड द विकेट, टॉलमॅन. चेंडू आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट होत नाही. चांगली गोलंदाजी. फलंदाजांना ओळखून आता चेंडू टाकताना गोलंदाज सिराज देखील प्रकाशच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अचूकता, भेदकता आणि काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. सिराज मार्फत धावफलकावर स्थिर फक्त आणि फक्त 3. धावसंख्या मंदावलेली आहे. धावफलकावर सुस्त धावसंख्या बघायला मिळते. चेंडूला ड्राईव्ह केला होता. एकच धाव मिळेल. व्ही शेपमध्ये चेंडूला अडवला गेला. लाँग ऑन सीमारेषेवर सिंगलने धावसंख्या पुढे जाईल 4 या अंकावर. 4 रन, लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. सिराज पुन्हा एकदा सज्ज होते. चेंडू खोदून काढलेला आहे. फलंदाजा बुंध्यामध्ये चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून झपाटलेल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट केली. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. अजून एक धक्का ससू नवगर टीमला. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. जितू. खराब कॉलिंग झाली तिथे. धाव घेण्यासाठी होय नाही थांब हा इशारा बघायला मिळाला नाही. फलस्वरूप फलंदाजाला मैदान सोडावं लागलेलं आहे. ऋतिक बाद झालेला आहे. थोडंसं करेक्शन होतं. ऋतिकला मैदान सोडावं लागलेलं आहे. चिन्मय न्यू बॅटर येतोय. धावा मात्र धावफलकावर काय माहीत फक्त आणि फक्त 5. खराब फलंदाजी बघायला मिळते. आणि चिन्मयला सुवर्ण संधी आहे. लगातार 2 चौकार 2 षटकार लगावले. धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. जर चौकार षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 हा पुरस्कार दिला जाईल. 1000 रुपये रोख पारितोषिक हा दिला जाईल. षटकातील पुढचा चेंडू. सिराज सामोरं जाईल बॅटर चिन्मय. दे घुमाके. आता मात्र तडाखेबंद इथून फलंदाजी करावी लागेल. संघ खूप अडचणीमध्ये आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूचा लॅश स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मुश्किल कंडिशन बघायला मिळते. मुसीबत आता मात्र निश्चितच ही बघायला मिळते. ससू नवगर संघावर मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता इथून आता मात्र मुश्किल कंडिशनमधून संघाला पुढे घेऊन जावं लागेल. ससू नवगर टीमला फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. हा पण टॉप चान्स होता. त्यावर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर जितू. धावसंख्या पुढे जाईल धावफलकावर बऱ्याच उशिरानंतर 8 या अंकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धावा. काय गोलंदाजी केली सेकंड ओव्हरमध्ये. सिराज याने फक्त 7 धावा दिल्या आणि गडी बाद केला. 1 धावबाद गडी बाद झाला होता. चिन्मयला सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर रोहित मामा यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. पण संघ आता खूप अडचणीमध्ये आहे. पाहतोय धावांसाठी झुंजतोय, स्ट्रगल करतोय. उर्वरित शेवटच्या या 2 षटकांमध्ये आता जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल राहिल हंसारी. राहिल एक अष्टपैलू खेळाडू आहे. कॉमन टीमचा अनेक मैदाने या खेळाडूने गाजवलेली आहेत. राहिल तयार होतोय. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर चिन्मय. चिन्मय फक्त एका धावेवर खेळतोय. चांगला फटका फेकून दिलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा तडाखेबंद षटकार चिन्मयच्या बॅटमधून.
एक मारा लेकिन सॉलिड मारा आणि संघाच्या धावसंख्येला चालना देणारा षटकार होता. जी धावसंख्या थांबली होती त्या धावसंख्येला मात्र गती देण्याचा चांगला प्रयत्न केला षटकाराच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. धावफलकावर 14. राहील पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू वळण घेणारा चेंडू होता. स्क्वेअर चेंडू दिशाहीन हा चेंडू होता. एक अवांतर धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 15 ह्या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा आता सज्ज होईल राहील अन्सारी बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर चिन्मय ज्याच्या बॅटमधून एक दमदार चौकार त्याने षटकार पेश केला होता. एक तडाखेबंद फलंदाज आहे. सस्सू नवगरे संघाचा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इष्ट्यांच्या मागे झेल आणि फलंदाज चिन्मय बाद होतोय. तिसरा धक्का सस्सू नवगड टीमला चिन्मयच्या रूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय. धावा कायम धावफलकावर 15. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण ही स्पर्धा. असं वाटलं होतं की अजून एक षटकार लगावणार पण चिन्मय हा बाद होतोय झेलबाद स्वरूपामध्ये. न्यू बॅटर हर्षद दाखल झालेला आहे. सरते शेवटी शिकार केली चिन्मय याची. राहील याने षटकाराचा बदला घेतला तिथे. हर्षद आता स्ट्रायकिंग एंडला असेल. हर्षदला जलवे दाखवावे लागतील. राहील षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सफल होऊन फटका खेळलेला दमदार शॉट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. ए लगा छक्का आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील. संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. एक चिन्मयने लगावला. त्यानंतर एक षटकार आपण बघितला हर्षदच्या बॅटमधून आलेला आहे आणि अजून आता ठोकावे लागतील. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी राहील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. हा फास्टर वन होता. बॅटच्या टोवर लागून चेंडू जातोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार धावफलकावर 22 या आकड्यावर. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिले षटक काय गोलंदाजी केली. जबरदस्त प्रकाशाची गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 1 धाव त्याने खर्च केली. 1 गडी बाद केला होता. सेकंड ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली. सिराज याने 7 धावा देत ते षटक त्याने हाताळलं होतं. चेंडू जाते निर्धाव. अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावफलकावर 22. राहील पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. VIP डाईज एंडच्या टोकाकडून. बॅटवर चेंडू नीटसा घेता आला नव्हता. चेंडू चाललाय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे रिंगमध्ये. फक्त 1च धाव मिळेल. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर फक्त 23. यानंतर जो सामना होईल पत्तू पॅकर्स जुचंद्र आणि श्री कान्हाई माता पाय बी. चला या दोन्ही कॅप्टन मॅनिफेक्ट करण्यासाठी RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. टॉस बॉक्स स्पॉन्सर बाय योगेश म्हात्रे, सुधीर म्हात्रे अँड रणधीर म्हात्रे यांनी आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. त्यांचं विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून या षटकामध्ये राहीलने 15 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद करून दिला होता आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकासाठी आता कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल पाहूया टीम 94 कामन संघाकडून. मित्रांनो आपण कामन प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतात आणि ट्रॉफीचं आकर्षण मित्रांनो खास दुबई येथून ते ट्रॉफी मागवत असतात. मागील सीझन त्यांची खूप जबरदस्त ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघितली आणि आगामी दिवसांमध्ये आपल्याला कामन प्रीमियर लीग देखील बघायला मिळेल. क्रिकेटचा बिग शो. टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वात मोठी टुर्नामेंट
कॉमन प्रीमियर लीग कमिंग सून. अंतिम षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर आशिष सज्ज होईल. या षटकामध्ये मनीष पाटील सर जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी लाभदायक धावा असतील, पण त्या धावा येणे अत्यंत गरजेचं आहे ससून अवघड संघाच्या दृष्टिकोनातून. आशिषवर हल्ला चढवला, पहिल्या चेंडूवर दमदार शॉट, चेंडूला पाठवलाय वन बाउन्स, 4 धावा चौकार. फंटास्टिक शॉट. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 27. काय फटका खेळला होता. जितूच्या बॅटमधून हा चौकार आला. वार पलटवार करावे लागतील संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. पुन्हा एकदा आशिष सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. आशिष मध्ये आहे किती कशिश पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवर हा चौकार पेश केला बॅटर जितू याने. 27 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. स्कोरबोर्डवर पाहतात आपण. षटकातील पुढचा बॉल फोर्स केलेला आहे. चेंडू सेफ लँड होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आला. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावपळ तारंबळ. दौडते रहो, भागते रहो, भाग मिल्खा भाग. 4 धावा जितू पूर्ण करतोय. जिथे इनमीन 1 धाव होती तिथे चक्क 4 धावा मिळालेल्या आहेत बोनस स्वरूपामध्ये. धावून पळून हा चौकार पूर्ण केला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावफलका 31 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. तालमेल खूप छान बघायला मिळाला दोन फलंदाजांमध्ये. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर जितू. शफल होऊन फटका खेळलेला आहे. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. जबरदस्त फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आता जितू. एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. त्याचा चांगला जम बसलेला आहे. तक धरून आहे खेळपट्टीवर. हॅट्रिक चौकारांची पूर्ण करते जितू आणि 500 रुपये कमावलेले आहेत धर्मेंद्र तांगडी यांचे. क्या बात आहे. पहिली वहिली चौकारांचे हॅट्रिक डे 2 मधील जितूच्या बॅटमधून सलग 3 चौकारांची तिकडी पूर्ण करतोय बॅटर. धमाकेदार बॅटिंग पेश करतो आपल्या संघासाठी. संघ खूप अडचणीमध्ये होता आणि आता अडचणीमधून बाहेर काढण्याचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने तो करतो आपल्या संघासाठी. धावा आहेत धावफलकावर 35-35. लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय आशिष बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे फलंदाज यस वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. फलंदाज बाद होतोय. धावचित. धाव घेण्याचा अवसान घातकी तिथे प्रयत्न केला. आवश्यकता नव्हती तिथे धाव घेण्याची तरी प्रयत्न केला आणि त्यामध्ये फलंदाज जितू फसला गेला. सर ते शेवटी तो धावबाद झाला आणि धावा धावफलकावर कायम आहेत 35. गडी बाद होते. चौथा सस्सू नवगर स्पोर्ट्स या संघाचा. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि न्यू बॅटर ऋग्वेद. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर हर्षद. हर्षदला आता या 2 चेंडूंवर दमखम दाखवावा लागेल. चांगल्या खोऱ्याने धावा जमा कराव्या लागतील आपल्या संघाला. चांगल्या अवस्थेमध्ये घेऊन जायचं असेल तर क्षेत्ररक्षक झेपावतोय. हो 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 गुड कॅच. फलंदाज होते बाद. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, पकडो कॅच, जितो मॅच. हे क्रिकेट खेळामध्ये विजयाचं सूत्र असते आणि काय झेल टिपला. राहिल अन्सारीने अफलातून झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय.
खेळी संपुष्टात आली हर्षद याची 5वा गडी बाद झालेला आहे. ससू नवघर स्पोर्ट्स या संघाचा धावा स्थिर आहेत धावफलकावर 35 ला 5 खेळाडू बाद. अंतिम चेंडू पहिल्या डावामधील अभिजित फेस करणार अंतिम चेंडू. बघा अशा प्रकारचे स्टनिंग कॅच हे खूप अवघड असतात. धावता झेल राहील नेटिपला. पुन्हा एकदा आशिष सज्ज होईल इनिंग मधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. चला यानंतर नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. पत्तू पॅकर्स जुचंद्र आणि श्री कान्हाई माता पाय बी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला लवकरात लवकर जॉईंट व्हा. दोन्ही कॅप्टन. लास्ट डिलिव्हरी टू गो इन फर्स्ट इनिंग. चेंडू मात्र आकाशी फटका. स्कायर शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. कॅच ड्रॉप. नजराटी दुर्घटना घटी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव पूर्ण केली. चौथी धाव घेण्यासाठी जीवाच्या आकांताने धावलेला बॅटर चौथी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद होईल. अशा प्रकारे 3 धावा जोडल्या जातील धावफलकावर. अशा प्रकारे धाबा आहेत धावफलकावर 38-39 धावांचं उद्दिष्ट गाठावं लागेल विजयासाठी टीम 94 कामनला. श्री कान्हाई माता पाये बी संघ कर्णधार इथे हजर झालेला आहे. पत्तू पॅकर्स जुचंद्र कॅप्टन. चला या टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. बघा एक लक्षात घ्यायचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू डिलिव्हर्ड होण्या अगोदर तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. पहिला चेंडू टाकून झाला तर लगेचच तुम्हाला पेनल्टी इथून घोषित केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. जुचंद्र टीम याची नोंद घ्या. लक्ष्य 39 धावांचं. या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण होईल की नाही याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होतील मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद जयवंत पाटील सर अँड वेलकम बॅक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. माननीय श्रीयुत सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने आपण पाहतोय खासदार चषक 2025. काल दिमागदार उद्घाटन सोहळा आपण अनुभवला. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून प्रेक्षकांची अलोड गर्दी या मैदानावर आली होती कारण हे मैदान त्यासाठीच ओळखलं जातं. एक चांगलं क्रिकेट या मैदानावर नेहमी खेळलं जातं आणि म्हणूनच प्रेक्षकसुद्धा आपला वेळ या स्पर्धेसाठी राखून ठेवत असतात. आपण साई स्पोर्ट्स खारबाव प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांना पाहतोय. आपण SH एंटरप्राइजेस व टीम 94 कामन प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांना पाहतोय. तर प्रेक्षक म्हणजेच क्रिकेटचा जीव की प्राण असतो आणि म्हणूनच आपल्या आवडत्या खेळाला प्रतिसाद देण्यासाठी प्रेक्षकसुद्धा मोठ्या संख्येनं या स्टेडियमवर आपण पाहतोय. प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा प्रेक्षकांची रेलचेल आपण सातत्याने पाहणार आहोत आणि म्हणूनच आयोजकांना देखील कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं जेव्हा आपण कुठलाही संकल्प घेतो. तो संकल्प घेतल्यानंतर त्या संकल्पाला प्रेक्षकांचा प्रतिसाद तेव्हा मिळतो जेव्हा खरंच आयोजकांना देखील समाधानाची भावना मिळते. पत्तू पॅकर जुचंद्र टीम कॅप्टन. चला टॉससाठी या. पत्तू पॅकर जुचंद्र टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. तर पत्तू पॅकर जुचंद्र आपण त्वरित नाणेफेकीसाठी आपले कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. चर्चा आपण या स्पर्धेची करत होतो. आता चर्चा या 2 संघांची करूया. आपण आता पाहतो टीम 94 कामन परिसर म्हटलं तर जसा जयवंत पाटील यांनी उल्लेख केला की सातत्यानं SH एंटरप्राइजेसच्या वतीनं म्हणजे संजयजी म्हात्रे असतील आणि हजरतभाई शेख यांच्या वतीनं आपण कामन प्रीमियर लीग पाहतो. जी स्पर्धा आपण 19 फेब्रुवारीपासून पाहणार आहोतच. 5 दिवसांचा तो क्रिकेटचा थरार. आपण जर ससूनवगर या गावाचा उल्लेख केला तर विजयशीठ पाटील चषक ही स्पर्धा देखील आपण आवर्जून अनुभवली होती, एन्जॉय केली होती. आणि त्याचमुळे प्रत्येक गाव एक स्वतः आयोजक आहे आणि म्हणूनच आयोजकांना काय हवंय ते प्रत्येक संघाला माहिती आहे, त्या गावाला माहिती आहे आणि त्याचमुळे तीच प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपला खेळ सादर करत असतात. आपण पाहिलं तर काही फील्ड मिस्टेक्सचा फायदा खरं तर ससूनगर टीमला झाला. कामनच्या वतीनं ज्या फील्ड मिस्टेक्स झाल्या होत्या ओव्हरच्या धावासुद्धा मिळाल्या आणि म्हणूनच एक चांगला धावसंख्यक आपण म्हणतोय म्हणजे 37 धावा 38 बनवल्यात आणि 39 लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्याचमुळे पहिली 2 षटकं आता ससूनगर क्रिकेट क्लबला चांगली हाताळावी लागतील
खरं तर ही तर गरजच होऊन बसलेली आहे हा सामना जिंकण्यासाठी. मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर धावा चेस झालेल्या आहेत. म्हणजेच आता पहिल्या डावामध्ये धावा बनवायच्या तरी किती? हा प्रश्न आता कॅप्टनच्या मनात निर्माण झालेला आहे. पण असो, जे पहिल्या डावात झालंय त्यावर भरपाई करण्याचा मौका तुम्हाला दुसऱ्या डावात मिळतो आणि त्याचमुळे ससूनवगर या संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. करणला बोलवण्यात आलेलं आहे. करण जे फलंदाजी करताना रन बनवू शकले नाही, पण गोलंदाजी करताना रन वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील का, हा प्रश्न प्रत्येक ससूनवगरच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. हे करण दुसरे आहेत का? तेच करण ना? करण पाटील. बघा, बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर जर पतू पॅकर्स जुचंद्र संघ आला नाही तर पेनल्टी लावली जाऊ शकते, लावली जाईल अशी सूचना आलेली आहे. जर पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर पतू पॅकर्स जुचंद्र आपले कॅप्टन टॉससाठी आले नाहीत तर मग आयोजकांच्या वतीनं पेनल्टी लावली जाईल अशी सूचना आम्हाला मिळालेली आहे. तर आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर नक्कीच आपण कमिटीशी संपर्क साधा आणि टॉससाठी उपस्थित राहा, जेणेकरून पुढच्या सामन्याचा टॉस करून आपण लगेचच हे वेळापत्रक कंटिन्यूज करणार आहोत. तर क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण घेऊया. रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत राहिल अन्सारी आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण अकबर शेख यांना पाहतोय. ही एक चांगली जोडी, एका बाजूला आहे अनुभव आणि एका बाजूला आहे गुणवत्ता. त्याचमुळे आता पाहूया या गुणवत्तेला अनुभवाची जोड कशी मिळते आणि एका बाजूला आपण करणची नेहमीच सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहिलेली आहे. तर हा कॉन्टेस्ट पाहणं खूप मजेदार असेल, प्रेक्षकांसाठी तो सुखद अनुभव असेल. आणि पाहूया या पहिल्या षटकावर अधिराज्य नेमका कुठला संघ गाजवतोय. तर करण बॉलिंग ट्रॅकवर येतात पहिलं षटक हाताळण्यासाठी. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट. खूप जास्त शफल झाले. धीम्या गतीच्या बॉलला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता, ही खासियत. मी म्हणालो होतो की सातत्यपूर्ण गोलंदाजीसाठी करणला ओळखलं जातं. त्याचमुळे पहिल्या बॉलवर त्याने वेगाला महत्त्व न देता गती परिवर्तनाला महत्त्व दिलं आणि पहिला बॉल डॉट आलेला आहे. जी आवश्यकता आहे ससूनवगर क्रिकेट क्लबची इकॉनॉमिकल राहावं लागेल आणि म्हणूनच त्यासाठी आता ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणच्या वतीनं पाहायला मिळतात. राहिलला किती वेळेपर्यंत थांबवतील हा देखील प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे, कारण ते अटॅकिंग बॅटिंगसाठी ओळखले जातात. पहिला चेंडू आलेला आहे या डावातला डॉट. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी नियंत्रण चुकवलं राहिल अन्सारीने. वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाहिलं होतं की ऑफस्टम्पच्या बाहेर, सर्कलच्या बाहेर कोणीच नाही आहे. त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी त्यांनी तो फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नांना धावांची जोड मिळाली नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. चांगली सुरुवात करणच्या वतीनं ससूनगर क्रिकेट क्लबची. ही सुरुवातच सातत्याने पुढे घेऊन जावी लागेल. पण एका बाजूला राहील, तो मोका देतील का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले, पायांची स्ट्राईड मोठी केली, ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आलेले आहेत. आतापर्यंत राहिलचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, पण आता पाहूया राहिलकडे देखील ते पर्याय आहेत का जे या स्ट्रगलला सक्सेसमध्ये परावर्तित करू शकतील. पहिले 3 चेंडू डॉट. ससूनगर क्रिकेट क्लब हलका त्याने ग्लाइड केला. यस, एक्झॅक्टली. जेव्हा मोठा फटका आपल्या वतीनं जेव्हा एक्झिक्यूट होत नाही आहे अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि चौथ्या चेंडूवर राहिलने स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर अकबरला आणलं. 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1. एकूण टार्गेट आपण पाहिलं तर 39 धावांचं आहे आणि 39 धावांपैकी पहिली धाव चौथ्या चेंडूवर राहिलने पूर्ण केली. टीम 94 कामण या संघासाठी. कामण परिसरामध्ये देखील या संघाचा दबदबा आहे आणि फक्त कामणपुरताच हा संघ मर्यादित राहिला नाही आहे, तर वाडा असेल, मीरा भाईंदर असेल, पालघर असेल, ठाणे असेल, वेगवेगळ्या परिसरांमध्ये टीम 94 कामण ही टीम खेळते आणि कामण प्रीमियर लीगमुळेच त्या गुणवत्ता असलेले खेळाडू त्यांनी शोधलेले आहेत आणि प्रत्येकाला चांगला वाव मिळतोय टीम 94 कामण या टीममध्ये. क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचं मित्रांनो, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाले 1. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल आहे. अकबरला चकवलंय. अकबरला चकवणं कुठल्याही गोलंदाजासाठी वाटतं तितकं सोपं नाही. अनुभव आहे अकबरकडे, पण त्या अनुभवाला दुजोरा देता मी देखील माझ्या संघासाठी गुणवत्तेचा खेळ देण्यासाठी आलोय. तोच खेळ आतापर्यंत करणच्या वतीनं पाहायला मिळाला. विकेट त्याच्या खात्यात नाही आहे, पण प्रायोरिटी काय तर इकॉनॉमिकल राहणं आणि ती प्रायोरिटी ओळखताना त्याने आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्या संघासाठी केली. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल गलीमध्ये
मला पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची आठवण झाली. म्हणजे पहिल्या डावाच्या पहिल्या षटकामध्ये प्रकाशने खर्च केली होती फक्त 1 धाव, 1 विकेट मिळवली होती. या डावाच्या पहिल्या षटकामध्ये करणने खर्च केल्या 2 धावा, विकेट त्याला जरी मिळत नाहीये, पण जी सुरुवात अपेक्षित होती सचिन वगैरे क्रिकेट क्लबला, ती सुरुवात करणने दिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 2, जिंकण्यासाठी आवश्यकता 37 धावांची, बॉल शिल्लक 18. 18 चेंडू 37 धावा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेकमध्ये ऐकूया आपण डीजे परेश काबूकरला. संपलेला आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 2 झाली आणि आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 37 runs required to win in 18 balls. Match is in crucial moment. आणि ससूनगर संघाला अचानकपणे एक आत्मविश्वास मिळाला आहे, ती ऊर्जा मिळालेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी अपेक्षित होते तीच सुरुवात करणच्या वतीने मिळाली. त्याचमुळे अचानक ऊर्जेचा संचार आता ससूनगर क्रिकेट क्लबच्या एकूण एक खेळाडूंच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळालेला आहे. त्याचमुळे प्रत्येक षटक हे तसं होईल का पाहूया. पण आता समोरील जखमी वाघ आहे फलंदाज तो म्हणजेच अकबर राहील, हे देखील नॉन स्ट्रायकर एंड आपल्याला पाहायला मिळते आहेत, ज्यांची स्ट्रेंथ अटॅकिंग बॅटिंगची आहे. आणि त्याचमुळे ते देखील आपल्या वेळेची वाट पाहत आहेत. ती वेळ नेमकी कधी येईल. स्ट्रायकर एंडला अकबर यांना आपण पाहतो, ज्यांनी 2 चेंडू आतापर्यंत घेतलेत, 1 धाव त्यांच्या वतीनं संघाला मिळाले. राहीलने 4 चेंडू घेतलेत आणि 4 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत एका धावेचं योगदान दिलेलं आहे. त्याचमुळे आता स्ट्राईक रेटवर खेळ द्यावा लागणार आहे टीम 94 कामनच्या फलंदाजांना. कारण आस्किंग रन रेट आता बनतोय तो म्हणजेच 12चा आणि त्याचमुळे 12चा आस्किंग रन रेट बनल्यानंतर प्रत्येक बॉलवर आता धावा येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे टीम 94 कामन या संघासाठी. 12.33च्या आस्किंग रन रेटने खेळायचं आहे टीम 94 कामनला. बॉलिंग ट्रॅकवर जीतू सज्ज होते सेकंड ओव्हरसाठी. पंचांच्या डावीकडून जीतू स्टार्ट घेतोय स्ट्रायकर बॅटर अकबरसाठी. फुलटॉस बॉल क्रॉस बॅटेड, एलिव्हेशन तितकं नव्हतं आणि त्याचमुळे झेल देऊन अकबर फेल झालेत. फुलटॉस कॅन बी डेंजरस. जीतूच्या फुलटॉसवर फलंदाज अकबर होत आहेत बाद. धक्का पहिला टीम 94 कामन. ससूनगर क्रिकेट क्लब अमान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अमान यांच्याकडे देखील कॅपेबिलिटी मी पाहिलेली आहे आणि योग्यता क्रमावर अमानला बोलवण्यात आलेलं आहे. आणि पाहूया अमान या क्रमांकावर तशीच खेळी देत आहेत का. कारण अकबरला अजूनही विश्वास बसत नाही की फुलटॉस बॉलवर मी एलिव्हेशन का देऊ शकलो नाहीये आणि त्याचमुळे ते बाद झाले. चला काही सत्कार आपण व्यासपीठावर करणार आहोत. सन्माननीय हितेश भोईर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण स्वागत कक्षात यायचंय. सन्माननीय हितेश भोईर साहेब आपण या. आपला सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत मोनिश तांगडे यांच्याकडून. तर मोनिश तांगडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत हितेशजींचा. आपण यायचं स्वागत कक्षामध्ये. आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल, कारण ही तर परंपरा आहे आणि परंपरेअंतर्गत आपण प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करतोय स्वागत कक्षामध्ये. तर या हितेश गरज साहेब, आपला सन्मान व्यासपीठावर केला जाणार आहे. आपलं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत. प्रिन्स मूव्हीजवर या सर्व गोष्टी आपण पाहतोय. खेळाडू अमान स्ट्रायकर हेडला आणि पाहूया अमानची कॅपेबिलिटी टीम 94 संघासाठी फायद्याची भूमिका घेते का. फुलटॉस बॉल, त्या बॉलवर केलाय प्रहार, नो बॉल आहे आणि आता जे कमवलं होतं ते गमवलंय जीतूने. मिळत्या त्या एकंदरीत 5 धावा बोनस टीम 94 का म्हणला.
षटक स्लो चालत होता, पुढे सरकत होता, धीम्या गतीने पुढे सरकत होता, त्या धावफलकाला हिरवा कंदील देण्याचं काम अमानने केलेलं आहे. पुढचा बॉल जितूचा ओव्हर द विकेटनं. यावेळेस लेन बॉल होता, ऑन साईडला आडव्या बॅटनं लपेटलाय बॉल, कावकोनाला क्षेत्ररक्षण चुकलं, सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात राहीलचा कॉल होता, अमानने स्वीकारलाय आणि या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकावर काय कन्सिस्टन्सी तर ससूनगर क्रिकेट क्लबची पाहायला मिळाली होती, पण या दुसऱ्या षटकामध्ये काहीतरी गडबड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर त्या 2 धावा मिळाल्यात. फलंदाज अमानला 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते. आता 9 या आकड्यावर जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू, 30 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहेत, जी आवश्यकता आहे. मेहनतीशिवाय जिंकणं जवळपास अशक्य. बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला, सिंगल कंप्लीट केली जाते, क्षेत्ररक्षण होते सर्कलच्या आतमध्ये. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. चौकार जरी आलाय पण तरी देखील संयम आहे अमानकडे, त्याचंच तो प्रमाण देतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण एका बाजूला राहीलचा खेळ देखील त्याला माहिती आहे, त्याचमुळे दोन्ही फलंदाज आपल्या संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्न करतील. पण एका बाजूला जितू देखील माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाहीये. जितू तयार. चांगला बॉल ऑफ तुमच्या बाहेरचा ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत चिन्मय लॉंग ऑनला. थ्रो बॉलिंग एंडला तोपर्यंत 1 धाव मिळते आणि ती वापसी खरं तर जितूच्या वतीने पाहायला मिळाली. एक त्यांचं पाऊल चुकलं होतं, पण त्यानंतर देखील त्यांनी समर्पक पर्याय वापरताना आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत या षटकात चेंडू संपलेले ते म्हणजेच 4. धावसंख्या झालेली आहे 11. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम 94 काबण. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं, विकेट कीपर चुकले आणि त्याचमुळे ती 1 धाव मिळालेली आहे बाईची. विनय हे चुकले आणि त्याचमुळे 1 धाव मिळेल. एक धावेचं महत्त्व आता दोन्ही संघांना ठाऊक आहे आणि म्हणूनच आता तसेच प्रयत्न करावे लागतील. ससूनगर धावा कशा वाचवता येतील आणि टीम 94 कामणला कशा धावा बनवता येतील. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज टीम 94 कामणला. जितू ओव्हर द विकेटनं. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, काउकॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न राहील अजूनही करत नाहीये. ज्या चुका टीम 94 कामणच्या झाल्या होत्या त्याच चुका आता पाहायला मिळते ससूनगर क्रिकेट क्लबच्या. ओव्हर थ्रो मिळते, एकूण 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीनं टीम 94 कामण 39 धावांचा पाठलाग करताना पोहोचते 14 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 25 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 25 धावा. टीम 94 कामण. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. एकंदरीत काल दिमागदार उद्घाटन सोहळा आपण या स्पर्धेचा संध्याकाळच्या सत्रात अनुभवला आणि त्यानंतर सातत्यानं अविरतपणे अखंडपणे क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहोत. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकानंतर टीम 94 कामण संघ पोहोचते 14 वर आणि जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये 25 धावांची गरज आहे. म्हणजे असं चित्र दिसतंय की हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल का, ती चर्चा आता प्रेक्षकांच्या मनात रंगू लागलेली आहे. आणि आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय ससूनगर क्रिकेट क्लब या संघाकडून. अमे हा नवीन गोलंदाज येतोय. खूप सारे यंगस्टर्स ससूनगर क्रिकेट क्लब या संघामध्ये रिक्रूट केलेले आहेत. जर तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट आहे, तुमच्याकडे खूप चांगले प्लेयर्स आहेत, तर त्या प्लेयर्सला संधी मिळायला हवी आणि तीच संधी सातत्यानं आता प्रत्येक संघ देत आलेला आहे. त्याचमुळे प्रत्येक संघामध्ये प्रत्येक हंगामामध्ये तुम्हाला नवनवीन चेहरे पाहायला मिळतात. आणि पाहूया अमे या ठिकाणी कशा पद्धतीनं या षटकाला सांभाळत आहेत. स्ट्रायकर एंडला अमान, ज्यांच्या वतीने या अगोदर एक चौकार सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्याचमुळे एक चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीनं आतापर्यंत पाहायला मिळाला. पहिलं षटक जे होतं ससूनगर क्रिकेट क्लबच्या बाजूने गेलं आणि दुसरं षटक जे होतं ते आपण पाहिलं काही अंशी टीम 94 कामण संघाच्या बाजूने झुकलं होतं. पण आता हे षटक कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. बॉलिंग ट्रॅकवर अमायते, स्ट्रायकर एंडला अमान.
अमानने सांभाळले आपल्या संघाची कमान आणि उलटा खेळताना रिव्हर्स स्वीप करताना बॉलला पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. अहो मामा तुमची दिवाणी है. च्या रणनीतीवर लक्ष ठेवायचं असतं आणि या ठिकाणी तेच मैदानाच्या आतमध्ये घडते. अमान जबरदस्त खेळ सादर करताना आपल्या संघाला चांगली धावांची मदत देतोय. धावसंख्या झालेली आहे 18. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 11 चेंडू आणि 21 धावा. 11 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम 94 कामन. चला, जास्त वेळ ब्रेक घेऊ नका, जास्त वेळ पॉज घेऊ नका. तुमचं टायमर चालू आहे. दोन्ही संघांना सूचना आहे, वेळेबद्दल सतर्क राहा. अमे बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय अमानसाठी. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड, मिड ऑफ नाहीये, क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑफला. करण थोडेसे संभ्रमात होते, थोडे फंबल झाले होते, पण त्यांनी वेळीच स्वतःला सावरलं, बॉल कलेक्ट केला. दुसरी धाव घेण्याची संधी फलंदाजाला दिली नाहीये. कदाचित राहिलला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 19 वर. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. सन्माननीय कैवल्य पाटील साहेब, ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, आपणास विनंती करतोय. लेजंडरी क्रिकेटपटू आहेत कैवल्य पाटील, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी असं निवेदन आयोजकांच्या वतीने मिळते. सन्माननीय कैवल्य पाटील साहेब, ब्रँडेड स्पोर्ट्स तसेच लेजंडरी क्रिकेटपटू, आपणास नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर पहिल्या चेंडूवर चौकाराला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली. 10 चेंडूचा खेळ बाकी आणि आवश्यकता 20 धावांची. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा आहे. त्याचमुळे हे चुरस सातत्याने आपण पाहणार आहोत. पतू पॅकेज जुचंद्रचे कॅप्टन आलेले आहेत, तर श्री कानाई पाये संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत या षटकानंतर. थोडी चर्चा झाली, आम्ही पाहूया त्या चर्चेला न्याय देतोय का. एका बाजूला अमानने चांगला खेळ सादर करताना 2 चौकार आपल्या संघासाठी जोडले. अजूनही त्या शोधामध्ये राहिल अन्सारी आहेत. अमे टू राहिल, ऑन ड्राईव्ह आहे. राहिलने जबरदस्त स्ट्रोक खेळला होता, पण क्षेत्ररक्षण पूर्ण होता राहिलं. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावाच्या. राहिलच्या बॅटमधून चौकार. विषयाला ट्रेंडिंगला खेळ देण्याची खूप चांगल्या पद्धतीने पद्धत निवडली, पण क्षेत्ररक्षण चुकल्यामुळे कुठेतरी आता भुर्दंड ससूनगर क्रिकेट क्लबला बसतोय. पण अजूनही वेळ हातातून गेली नाहीये. धावसंख्या 23 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 16 धावांची गरज. 9 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. राहिल यांच्या वतीनं तो चौकार आलेला आहे, पण त्या चौकारावर कदाचित राहिल खुश नसतील, कारण क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे तो चौकार गेला होता. पाहूया यानंतर तसाच खेळ ज्यांच्यासाठी राहिल अन्सारी यांना ओळखला जातो, तोच खेळ देतील का.
हेड असा कॉल, हेडच आलेला आहे. मान्यवांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवा. पथू पॅकर्स जुचंद्र संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेली आहे. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे. फर्स्ट टाईम या ग्राउंडवर खेळतो आहे. आता बघूया आता पुढे काय रणनीती असेल आमची. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. काय रिझन क्षेत्ररक्षण करण्यामागे? अजून आमचे प्लेयर पण येणं बाकी आहेत आणि बघूया आम्ही आता त्यांची फलंदाजी किती स्कोर देतात त्याच्यावर डिपेंड आम्ही फलंदाजी करण्याचा. मग प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. नक्कीच नक्कीच तोच प्रयत्न. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. श्री कान्हाई माता पाये बी संघ कर्णधार नाणेफेक गमावले आहे. प्रथम फलंदाजी करावी लागेल. निर्धारित 4 षटकांचा सामना. किती धावांपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोण बॅटर आहेत जे जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी पूर्ण करतील? असे खास कोण फलंदाज आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील? पूर्ण न्यू टीम आहे आणि सगळं यंगस्टर आहेत, तर सर्वांकडून अपेक्षा आहे मला की चांगलं खेळ करावं. या स्पर्धेविषयी तू काय सांगशील? चांगलं आयोजन आहे अंगणिकलर प्रतिष्ठान यांच्याकडून आणि आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक ही संपन्न झालेली आहे. नाणेफेक जिंकून पथू पॅकर्स जुचंद्र संघ कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे श्री कान्हाई माता पाये बी या संघाला. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. तिथे सज्ज आहेत मनीष सर. थँक्यू. धन्यवाद जयवंत पाटील सर. आपण नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण केली. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडल्या पतू पॅकर जुचंद्रने. बघा लक्षात घ्या, कमिटी मेंबरची ही सूचना आलेली आहे की यानंतर बॉल चेंज फक्त जेव्हा फर कट होईल तेव्हाच बॉल चेंज केला जाईल, अन्यथा नाही. आणि बघा एकच क्वालिटी आहे, आपण निवियाचे चेंडू वापरतोय. आमच्या तुम्ही येऊन शहानिशा करू शकता. तर आपण तेच चेंडू वापरतोय, निवियाचे चेंडू वापरतोय आणि त्याचमुळे ती एक सूचना आयोजकांच्या वतीने मिळालेली आहे. जोपर्यंत फर कट होत नाही तोपर्यंत तुम्हाला चेंडू बदलून मिळणार नाही, लक्षात घ्या. चला इक्वेशनकडे पुन्हा एकदा वळूया. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. चल दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये राहिलच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळते, कारण मनातलं मैदानात आलं नाही आणि त्याच ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाली, स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या पाहतोय झालेली आहे 24. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 15 धावांची गरज होतात. आव्हान अमेयने सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि ते आव्हान स्वीकारताना त्याचं भान आहे. चांगली गोलंदाजी तो आपल्या संघासाठी देतोय. पण पाहूया अमान स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल, अमानचा वाटावा. टीम 94 ला अभिमान. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, खेचला षटकार. अमान अनस्टॉपेबल सिक्सर. विषयाला ट्रेंड करतोय गोलंदाजाची, षटकार खेचतोय. फुल टॉस बॉलवर त्याला फक्त व्यवस्थित टाइम जुळवायचं होतं, ताकद लावायची होती आणि तेच ताकद लावताना त्याने मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार खेचला. धावसंख्या पोहोचते आता 30 वर. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. अजूनही ससूनगर क्रिकेट क्लब संघाकडे मौका आहे. आम्ही शेवटचा बॉल घेऊन या षटकातला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक डीपमध्ये. डीप कव्हरचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. अमानने पूर्णपणे आता कंट्रोल या डावाचा आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 31. जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम 94 कामन. चला जास्त वेळ घेऊ नका, बॉलर लगेच यूज करायचा आहे. ससूनगर क्रिकेट क्लब 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 ची गरज. 6 बॉल्स अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
94 कामणला. एका बाजूला आपण अमानचा खेळ जर पाहिला तर अमानने एक चांगला खेळ सादर करताना 1 षटकार आणि 2 चौकार आपल्या संघासाठी दिलेत. त्याचमुळे आता राहिल सुद्धा नॉनस्ट्रायकर एंडला थांबणं पसंत करतो. त्याला माहिती आहे की अमान माझ्यापेक्षा चांगला खेळ आपल्या संघासाठी देतोय. एकंदरीत 19 धावांचं योगदान अमानने टीम 94 कामण संघासाठी दिलंय. लोकेश बॉलिंग ट्रॅकवर पंचाच्या उजवीकडून 6 चेंडू 8ची गरज. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि आता ती सुरुवात लोकेशच्या वतीनं या षटकाही झालेली आहे. बॉडी लाईन अटॅक होता, ऑन साईडला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईकवर राहिल अन्सारी येत आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. लक्षात ठेवा कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे टीम 94 कामण या संघाला या 7 धावा चेस कराव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. 5 चेंडू 7ची गरज. पहिल्या चेंडूवर आपण एक सिंगल कंप्लीट केली असं पाहिलं आणि स्ट्रायकर एंडला राहिल अन्सारी पोहोचलेला आहे. अवे फ्रॉम द बॉडी स्लाइस केल्या बॉलला राहिल अन्सारीने उचलली जबाबदारी. बॉलला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकार 4 धावा. मिस्टर परेश काबूकर आमचे डिस्क जॉकी. धावसंख्या 36 झालेली आहे. आणि जिंकण्यासाठी 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आपण पहिला सामना पाहिला, दुसरा सामना पाहिला, तिसरा आपण पाहतोय. अनएक्सपेक्टेड गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये घडतात आणि ती गोष्ट घडलेली आहे. राहिल अन्सारीला परतावं लागते. सामना पुन्हा एकदा बॅलन्स झालाय. 3 चेंडू 3 धावांची गरज. टीम 94 कामण. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. क्रिकेटचा खेळ तेच सांगतो आणि तेच पाहायला मिळालेलं आहे. अचानकपणे एक पुसटची आशा जिंकण्याची ससूनगर क्रिकेट क्लबला दिसू लागलेली आहे. कारण राहिल अन्सारीचा विकेट खूप महत्त्वाचा होता. त्याने आता आपले हात खुले करून मोठे स्ट्रोक खेळण्याची तयारी दर्शवली होती. शेवटचा फटका देखील आपल्याच वतीनं यायला हवा. तोच मनसुबा कदाचित राहिलचा होता पण त्यांना परतावं लागते. अमान जे सेट बॅटर आहेत ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. फ्रेश बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आहेत ते अक्षय आहेत. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. लोकेश यांनी पुन्हा एकदा भानावर येऊन आपला स्वाभिमान टिकवण्याची तयारी केलेली आहे. आपल्या संघासाठी मॅच विनिंग परफॉर्मन्स देण्याची तयारी केलेली आहे. त्याचमुळे आता हा सामना देखील विलक्षण वळणावर येऊन पोहोचलेला आहे. पाहूया ते वळण विजयाचं कुठल्या संघाच्या बाजूने जातंय. 3 चेंडू 3 धावांची गरज. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट मिड विकेट पाहतोय. फ्लाय स्लीप आहे, फाईन लेग आहे, कव्हर पॉइंट आहे. पुढचा बॉल लोकेश बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल स्वीप केलाय आणि स्वीट विन टीम 94 कामणची. सामना जिंकला. अक्षयने चौकार खेचलाय. मॅच विनिंग फॉर टीम 94 विजयी. अभिनंदन.